नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येतेय। मद्य धोरण घोटाळ्यातनं केजरीवाल यांनी 600 कोटी कमावले। ईडीचा राऊत एव्हेन्यू या कोर्टामध्ये दावा करण्यात आलेला आहे। मद्य व्यापाऱ्यांकडनं केजरीवाल यांनी 100 कोटी रुपये मागितले असंही ईडीने म्हटलेलं आहे। 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवण्यात आले असंही ईडीने म्हटलंय। अधिक माहिती घेऊया संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय स्वरूपाचे ईडीचे हे आरोप आहेत? खरं तर राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये सादर करून अरविंद केजरीवाल यांना अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि ईडीकडून जोरदार असा युक्तिवाद केला जातोय। महत्त्वाचं हेच आहे, ईडीच्या वकिलांकडून जो युक्तिवाद केला जातोय त्यात दोन महत्त्वाचे शब्द वापरलेले आहेत अरविंद केजरीवाल यांच्यासाठी, ते सांगावे लागतील। एक तर त्यांना किंग पिन म्हटलेला आहे आणि की कॉन्स्पिरेटर म्हटलेला आहे। म्हणजेच दारू घोटाळ्याचा जो काही घोटाळा झालेला होता त्याचे मेन सूत्रधार किंवा जे आपण किंग मेकर असा शब्द आपण म्हणू शकतो, ते सगळे करणारे जे होते, ते करते सवरते जे होते, ते अरविंद केजरीवाल हेच होते, जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे की या सगळ्या घोटाळ्यामध्ये जो काही पैसा मिळाला होता तो पैसा गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरला गेला असा देखील आरोप ईडीने केलेला आहे। त्यामुळं ईडीचा जर युक्तिवाद पाहिला तर अरविंद केजरीवाल यांच्या समोरच्या अडचणी नक्कीच वाढण्याची शक्यता आहे। दुसरं महत्त्वाचं, अरविंद केजरीवाल यांना ज्यावेळेला ईडी कोर्टात घेऊन जात होती त्यावेळेला त्यांनी TV9 नेटवर्कशी च्या प्रतिनिधीशी देखील बातचीत केली, म्हणजे संवाद साधला आणि त्यांनी असं सांगितलं की मी आत असलो काय बाहेर असलो काय, म्हणजे तुरुंगात असलो काय तुरुंगाच्या बाहेर असलो काय, माझं जे आयुष्य आहे ते संपूर्ण देशासाठी मी समर्पित केलं आहे आणि देशासाठी जे काय करावं लागेल ते करत मी देशासाठी लढेन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। काल रात्री जेव्हा अटक झाली होती केजरीवाल यांना तेव्हापासूनच त्यांना किती दिवसाची कोठडी दिली जाते याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आत्ता राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांना सादर केल्यानंतर किंवा दाखल केल्यानंतर ईडीकडून 10 दिवसांची कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। कदाचित राऊज एव्हेन्यू कोर्ट तितकी देतं का की त्यामध्ये काही कमी केली जाते कोठडी हे बघावं लागेल। मात्र अजूनही ईडीकडून जो युक्तिवाद आहे तो सुरू आहे। 28 पानांचा एक जो कागदांचा एक संग्रह होता तो देखील त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि अरविंद केजरीवाल यांच्या घरी कशा पद्धतीनं तपासणी केली गेली किंवा त्यांच्यावर जी कारवाई आहे ती कारवाई कशा, म्हणजे कायदेशीररित्या कशी आहे, बेकायदेशीर कुठलीही नाही, जो आम आदमी पक्ष आरोप करतो त्या पद्धतीने कुठली कारवाई आम्ही केलेली नाही असं देखील सांगितलं जात आहे। त्याचबरोबर दारूचं जे धोरण तयार करण्यात आलं होतं दिल्लीमध्ये, म्हणजे मद्य धोरण नवीन तयार केलं होतं केजरीवाल सरकार स्थापन झाल्यानंतर, ते धोरण त्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलं होतं। संपूर्ण मंत्रिमंडळाला त्याला परवानगी दिलेली होती आणि दिल्ली सरकारचा हा जरी निर्णय असला तरी सगळे म्हणजे करते सवरते जे होते, सूत्रधार जे होते, ते अरविंद केजरीवाल हेच होते असं देखील ईडीचं म्हणणं आहे। त्यामुळे आता यानंतर अरविंद केजरीवाल यांचे देखील वकील त्या ठिकाणी युक्तिवाद करतील। मात्र राऊज एव्हेन्यू कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे बघावं लागेल, कारण जेल बोर्ड घोटाळ्याच्या वेळेला ज्यावेळेला अरविंद केजरीवाल यांना समन्स आलेलं होतं त्यावेळेला त्यांनी जामीन दिला होता याच कोर्टानं। मात्र दारू घोटाळ्यामध्ये आतापर्यंत त्यांना 9 समन्स आलेले आहेत। त्यामुळं राऊज एव्हेन्यू कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे आपल्याला थोड्या वेळात समजू शकेल। नक्कीच, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊ। सुरता धन्यवाद संदीप या संपूर्ण माहितीसाठी।